मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा कोपरगाव दौऱ्यावर येणार. प्रभाग क्रमांक 3 मधील सत्कार सोहळ्यात युवा नेते विवेक भैया कोल्हे यांची माहिती. कोपरगाव नगरपालिकेचा निकाल लागून 10 दिवस उलटले, पण नगराध्यक्ष पदभार कधी स्वीकारणार याकडे नागरिकांचे लक्ष. येणाऱ्या पुढील काही दिवसात थंडीचा पारा आणखी वाढणार, तर गहू आणि हरभरा यासारख्या पिकांना होणार फायदा. सोन्या चांदीच्या दरात मोठी उसळी, तर सोने 1,36,000वर आणि चांदी 2,42,000वर. 2016ची पुनरावृत्ती पुन्हा करा, विकासासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीची सत्ता द्या, आमदार आशुतोष काळे यांचे जनतेला थेट आव्हान. नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारण्याआधीच पराग संधान हे ॲक्शन मोडवर, शहरात ठिकठिकाणी स्वच्छता मोहिमेला सुरुवात. शिर्डी साईबाबांच्या चरणी 80 लाख रुपयांचा सुवर्ण मुकुट अर्पण. 650 ग्रॅम वजनाचा मुकुट फरीदाबाद येथील साई भक्ताकडून अर्पण. प्राधान्य न्यूजसाठी प्रमोद पवार, कोपरगाव.